नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आत्ताची बातमी आहे मालवणमधील। मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आर.पी. बागवे हायस्कूल व एम.जी. बागवे तांत्रिक विद्यालय मसुरे येथे दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत जाऊयात कवितेच्या गावा कविता वाचन आणि कविता कार्यशाळा हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शिका ज्यांना कोकणच्या बहिणाबाई म्हणून ओळखलं जातं अशा सौ सुनंदा कुमार कांबळे सिद्धस्थ कवयित्री यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि श्रोत्यांना मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांशी काव्य व इतर गोष्टींवर संवाद साधला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी कविता वाचन केलं। पाठोपाठ उपस्थित शिक्षक आणि श्रोत्यांनी सुद्धा आपल्या कविता सादर केल्यात। हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना उमेश कोदे यांनी कार्यक्रमाच्या अंती उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली। माझे नाव संचिता जाधव। मी उपस्थित येणाऱ्या मान्यवरांचे किंवा स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची नावं लिहून त्यांची सही घेते। कवितेच्या संदर्भात म्हणजे स्पर्धा आहे आणि मॅडम आहेत त्या आम्हाला नाविकाचे उपयोग रसग्रहण वगैरे या काही गोष्टी ते आम्हाला शिकवणार आहेत। आणि तुम्ही इथे फक्त जे उपस्थित असणार आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे थांबलेले आहात। आर.पी. बागवे हायस्कूल व एम.जी. बागवे व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे आयोजित चला जाऊ कवितेच्या गावा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी यांचं मी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अप्पा परब यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। महाराज की धन्यवाद। कृपया आपण स्थानापन्न व्हावं। भाषा ही अशी तुम्हीच पुढे समृद्ध करायची आहे। आपले जे मागे खूप थोर लेखक कवी विचारवंत होऊन गेले त्यांनी विपुल साहित्य लिहिलेलं आहे। मराठीमध्ये भरपूर साहित्य उपलब्ध आहे। मुख्य विषय हा कविता आहे। तर अशी आपल्याकडे एक म्हण आहे, जे न देखे रवी ते देखे कवी। ऐकलंय का असं कधी? जे न देखे रवी ते देखे कवी म्हणजे जगातील ह्या ज्या घटना घडत आहेत किंवा जगाकडे पाहण्याचा आपण सर्वसामान्य माणूस ज्या दृष्टीने पाहतो त्यापेक्षा वेगळ्या दृष्टीने कवी त्या ठिकाणी पाहू शकतो किंवा लोकांना ती वेगळ्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी देऊ शकतो। तुमचासुद्धा कवितेशी अगदी लहानपणापासून संपर्क आला असेल। अगदी लहानपणी ओव्या ऐकला असाल घरी, लग्नामध्ये किंवा कोणी जात्यावर वगैरे। आता जाती बंद झाली पण अगोदर असायची। तर तिथपासून तुम्ही वेगळी भजन कीर्तन सगळीकडून तुम्ही काव्य ऐकलेलं आहे। शाळेत आल्यानंतर तुमचा प्रत्यक्ष सर्व साहित्य प्रकारांशी पण संबंध आलेला आहे आणि वेगवेगळ्या कविता पाठ करणे हे पण आपला एक छंद असतो। म्हणजे थोडं आमच्या त्या काळात गेला तर त्यावेळी थोड्याशा कविता ज्या होत्या ना त्या छंदामध्ये म्हणजे छंदबद्ध असायचे, त्यामुळे त्यांना गेयता होती, गायला मिळायच्या आणि त्यामुळे पाठ पण लवकर व्हायच्या आणि त्यामुळे त्या दीर्घकाळ लक्षात राहायच्या। नंतर आपल्याकडे मुक्तछंद हा प्रकार आला आणि बरेच कवी आपल्या ज्या मनातील भावना आहेत त्या मुक्तछंदावाटे व्यक्त करू लागले। म्हणजे त्यांनी त्या कवितेची जी काही बंधनं होती छंदांची अलंकारांची वगैरे ती सगळी जुगारून दिली आणि आपले ज्या भावना आहेत त्या मुक्तपणे लोकांपर्यंत ते पोचवायला लागले। निसर्गाने दिली ज्ञानाची युक्ती, निसर्गाने दिली ज्ञानाची युक्ती, निसर्ग हाच आहे आपली खरी शक्ती, निसर्ग हाच आहे आपली खरी शक्ती। निसर्ग आहे हा आपला आधार, निसर्ग आहे हा आपला आधार, निसर्गामुळे झालो आम्ही साकार, निसर्गामुळे झालो आम्ही साकार, निसर्गामुळे आहोत आम्ही जिवंत, निसर्गामुळे आहोत आम्ही
आम्ही जिवंत, निसर्गावर प्रेम असेल आमचे मरेपर्यंत, निसर्गावर प्रेम असेल आमचे मरेपर्यंत. धन्यवाद. माझे कविता आई. आई एक नाव असते, प्रेमळ मायेचे लक्षण असते. आई म्हणजे विश्व असते. आई एक सुंदर घर असते. स्वतःच्या आई सर असते. सतत सोबत राहून मार्ग दाखवत असते. नयन लागले गगनाकडे कधी बरसणार तो, वाट त्याची पाहती सारे जण चातका सारखे. वाट त्याची पाहती सारे जण चातका सारखे. सुखवणारा तो दिवस आला, आला आला पाऊस. तनमन आनंदून गेले, अंगावर देवनी पहिला पाऊस. धरती पशु पक्षी चिंब भिजून गेले, धरती पशु पक्षी चिंब भिजून गेले. दरवळणारा मातीचा सुगंध आसमंतात चौकडे, दरवळणारा मातीचा सुगंध आसमंतात चौकडे. पानावरती दिसू लागले पाण्याचे बिंदू, पानावरती दिसू लागले पाण्याचे बिंदू. पिसारा फुलवणी मोर नाचू लागला आंब्याच्या वनी, पिसारा फुलवणी मोर नाचू लागला आंब्याच्या वनी. शेतकरी सुकावला बरसणाऱ्या जलधारा पाहुणी, शेतकरी सुकावला बरसणाऱ्या जलधारा पाहुणी. लगबग सुरुवात केली त्याने पेरणीची, लगबग सुरुवात केली त्याने पेरणीची. लहान थोर चिंब भिजले पावसात, लहान थोर चिंब भिजले पावसात. जणू तृप्त झाले ते पावसात भिजले, जणू तृप्त झाले ते पावसात भिजले. आनंदून गेली धरणी पाहुणे चौकडे हिरवळ, आनंदून गेली धरणी पाहुणे चौकडे हिरवळ. आला आला पाऊस आनंद उत्सव घेऊन, आला आला पाऊस आनंद उत्सव घेऊन. थँक्यू. माझे नाव मानवी महादेव शिंदे. मी केंद्र शाळा मसोई नंबर 1 या शाळेत शिकत आहे. मी रचलेल्या कवितेचे नाव आहे आई. आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही, आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. आई एवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही, आई एवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. आई आपल्यासाठी खूप कष्ट करते, आई आपल्यासाठी खूप कष्ट करते. आईचे प्रेम लाखात एक असते, आईचे प्रेम लाखात एक असते. आपल्याला दुखापत झाली तर आपली काळजी घेते, आपल्याला दुखापत झाली तर आपली काळजी घेते. स्वतःचे दुःख विसरून दुसऱ्यांना सुख देते, स्वतःचे दुःख विसरून दुसऱ्यांना सुख देते. कधी गोड कधी तिखट अशीच आई असते, कधी गोड कधी तिखट अशीच आई असते. आपल्या मुलावर संकट आले की ती दुर्गा माता होते, आपल्या मुलावर संकट आले की ती दुर्गा माता होते. आईची माया कोणाकोणाला मिळतच नाही, आईची माया कोणाकोणाला मिळतच नाही. ज्यांच्याकडे आई असते त्यांना आईची माया कळतच नाही, ज्यांच्याकडे आई असते त्यांना आईची माया कळतच नाही. आई हा शब्द ऐकताच मनात आदर उठतो, आई हा शब्द ऐकताच मनात आदर उठतो. आईला दुःख देऊन कोणी सुखी होत नसतो, आईला दुःख देऊन कोणी सुखी होत नसतो. धन्यवाद. खासगी जाते तेव्हा बापाचे डोळे तर धरून कायम सोबत असणारे लेक जेव्हा अचानक जाते सोडून. मुलगी बापासाठी असते त्याचं सर्वात मोठं धन, मुलगी बापासाठी असते त्याचं सर्वात मोठं धन. मुलगी सासरी गेल्यावर एकटं पडतं त्याचं मन. आनंदाने वाढवलेली लेक त्याला परक्या हाती देताना त्याचं काळीच फाटतं, आनंदाने वाढवलेली लेक त्याला परक्या हाती देताना त्याचं काळीच फाटतं. राहील माती चुकाट असं त्याच्या मनात सारखं जातं. काय होत असेल त्या बापाचे जेव्हा त्याची लेक त्याला परक्या घरी द्यावी लागते, काय होत असेल त्या बापाचे जेव्हा त्याची लेक त्याला परक्या घरी द्यावी लागते. त्याची मुलगी तिथे सुखात मांडेल की नाही याची त्याला नेहमी झुकून असते. बापच असतो तिचा फेवरेट हिरो, बापच असतो तिचा फेवरेट हिरो. बापासमोर तिला सारी दुनिया दिसते, बापासमोर तिला सारी दुनिया दिसते. दशरथ मेस्त्री. मी आता 10वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आरपी बागवे हायस्कूल. ही कविता मी स्वतः रचलेली आहे. ही कविता मी माझ्या मैत्रिणीसाठी केली आहे. 1 नंबर शाळेतून आली एक वेळी, 1 नंबर शाळेतून आली एक वेळी. वाटली शांत पण आहे खूप बडबडी, वाटली शांत पण आहे खूप बडबडी. कबड्डी फ्री फायर आहे तिचे आवडीचे
कबड्डी, फ्री फायर आहेत तिचे आवडीचे गेम. कधी कोणाची कळ लावेल नाही तिचा नेम. कधी कोणाची कळ लावेल नाही तिचा नेम. अजून आहे तिची ओळख अपूर्ण. अजून आहे तिची ओळख अपूर्ण. माझ्या नजरेत आहे ती अभ्यासात परिपूर्ण. माझ्या नजरेत आहे ती अभ्यासात परिपूर्ण. दशावताराचे पात्र करताना कंठातून तिचा आवाज फुटेना. दशावताराचे पात्र करताना कंठातून तिचा आवाज फुटेना. वर्गात हळू बोल सांगून आवाज कमी तिचा होईना. वर्गात हळू बोल सांगून आवाज कमी तिचा होईना. बघता बघता 2 वर्ष पूर्ण झाली आमच्या मैत्रीला. बघता बघता 2 वर्ष पूर्ण झाली आमच्या मैत्रीला. देवाचरणी हीच प्रार्थना नजर न लागो आमच्या नात्याला. देवाचरणी हीच प्रार्थना नजर न लागो आमच्या नात्याला. नजर लागणाऱ्यांची नजर न लागो. नजर लागणाऱ्यांची नजर न लागो. आमची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत टिको. आमची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत टिको. धन्यवाद. माझे नाव पार्थ हरीश मुळे. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे भरतकर इंग्लिश मिडियम स्कूल. मी ही कविता स्वतःने रचलेली आहे. त्या कवितेचे नाव आहे गणेश चतुर्थी हा सणच भारी. गणेश चतुर्थी हा सणच भारी, आली आली गणरायाची स्वारी. गणेश चतुर्थी हा सणच भारी, आली आली गणरायाची स्वारी. बाप्पासोबत मूषक आला घेऊन त्याचा हसरा चेहरा. बाप्पासोबत मूषक आला घेऊन त्याचा हसरा चेहरा. मोदक आमच्या बाप्पाला आवडे पार, आला आला आता मंगळवार. शेवटच्या दिवशी विसर्जनाची बारी, आठवणी ठेवून जातो सारी. आठवतात मला भजनातले वडे, फुलले होते माझ्या मनातले फुलांचे चढे. बाप्पा गेले आता आपल्या आईकडे, दुःख पसरले आता चहूकडे. बाप्पा आता या ना परत, उकडीचे मोदक आता नाही सरत. बाप्पा आता या ना परत, उकडीचे मोदक नाही सरत. गणेश चतुर्थी हा सणच भारी, आली आली गणरायाची स्वारी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संस्कृती संदेश मसुरेकर. मी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आरपी बागवे हायस्कूल मसुरे. मी तुमच्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचे नाव आहे माझी मायेबोली. माझी भाषा माझी माऊली. माझी भाषा माझी माऊली, जशी रखरखत्या उन्हात झाडाची सावली. छायेत तिच्या जणू चंद्राची शीतलता. छायेत तिच्या जणू चंद्राची शीतलता. तेजात तिच्या जणू सूर्याची प्रखरता. तेजात तिच्या जणू सूर्याची प्रखरता. गंगेहून पवित्र ही माझी माऊली. गंगेहून पवित्र ही माझी माऊली. सदैव माझ्या सोबती राहिली. सदैव माझ्या सोबती राहिली. माझ्या भाषेची लीला आहे अपरंपार. माझ्या भाषेची लीला आहे अपरंपार. तिनेच उघडले ज्ञानाचे दार. तिनेच उघडले ज्ञानाचे महद्वार. माझी भाषा आहे अभिजात. माझी भाषा आहे अभिजात. आयुष्यभर देई सर्वांना साथ. आयुष्यभर देई सर्वांना साथ. माझ्या बोलीची माझ्या आईची माझ्यावर आहे आईसारखीच माया. माझ्या बोलीची माझ्यावर आहे आईसारखीच माया. तिच्या स्पर्शाने देखील कृतार्थ झाली माझी काया. तिच्या स्पर्शाने देखील कृतार्थ झाली माझी काया. धन्यवाद. शिंदे. मी आरपी बागवे हायस्कूल या शाळेत शिकत आहे. मी आज तुमच्यासमोर मी तयार केलेली स्त्री म्हणजे काय ही कविता सादर करणार आहे. स्त्री म्हणजे काय? माहेरी आईवडिलांनी काही बोललं तर रुसणारी. माहेरी आईवडिलांनी काही बोललं तर रुसणारी, पण सासरी मारलेला बाणही पचवणारी. पण सासरी मारलेला बाणही पचवणारी. स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी. बापाची लाडकी लेक माहेरी काहीच काम करत नाही. बापाची लाडकी लेक माहेरी काहीच काम करत नाही, पण सासरी उंबरठा ओलांडता सर्व जबाबदारी हाती घेणारी. पण सासरी उंबरठा ओलांडता सर्व जबाबदारी हाती घेणारी. स्त्री म्हणजेच कोणाला न कळणारी. सासरी झालेला छळ सहन करून आईवडिलांशी बोलताना हास्यमागे अश्रूंचा सागर लपवणारी. सासरी झालेला छळ सहन करून आईवडिलांशी बोलताना हास्यमागे अश्रूंचा सागर लपवणारी स्त्री म्हणजे कोणालाच न कळणारी. हिम्मत केली स्त्रियांनी हाती घेतली तलवार. हिम्मत केली स्त्रियांनी हाती घेतली तलवार. म्हणूनच आता निर्माण झाल्या स्त्री शक्तीचा अवतार. म्हणून आता निर्माण झाल्या स्त्री शक्तीचा अवतार. तिला झालेले दुःख कोणाला समजणार नाही. तिला झालेले दुःख कोणाला समजणार नाही. म्हणून तिच्या प्रगतीची स्वप्न समजून घ्या काही. म्हणून तिच्या प्रगतीची स्वप्न समजून घ्या काही.
स्वतःची प्रगती होण्यासाठी तिने घेतली हातीपाटी. स्वतःची प्रगती होण्यासाठी तिने घेतली हातीपाटी. ती सर्व संकटांना सामोरी गेली स्वप्नपूर्तीसाठी. ती सर्व संकटांना सामोरी गेली स्वप्नपूर्तीसाठी. अपमान सहन करून तिच्या डोळ्यात पाणी वाहे. अपमान सहन करून तिच्या डोळ्यात पाणी वाहे. म्हणून आपल्याला समजत नाही मुलगी ओझे नाही आधार आहे. म्हणून आपल्याला समजत नाही मुलगी ओझे नाही आधार आहे. तिचे जीवन आहे अधिकार म्हणून मित्रमैत्रिणींनो करा तिचा स्वीकार. तिचे जीवन आहे अधिकार म्हणून मित्रमैत्रिणींनो करा तिचा स्वीकार. आपल्या अधिकारांसाठी तिने किती सोसले. आपल्या अधिकारांसाठी तिने किती सोसले. तिच्यामुळेच आपल्या सर्वांचे जीवन वाचले. तिच्यामुळेच आपल्या सर्वांचे जीवन वाचले. म्हणूनच त्या श्री शक्तीचा करा तुम्ही सन्मान. म्हणूनच त्या श्री शक्तीचा करा तुम्ही सन्मान. कारण तीच आहे पुऱ्या जगाची शान. कारण तीच आहे पुऱ्या जगाची शान. प्रभाकर नावाईकर. मी सखा पाटील कॉलेजमध्ये आहे, शिकत आहे. ही स्वरचित कविता आहे व गमतीशीरही आहे. माझ्या कवितेचे बोल आहे मागे वळून नाही पाहणार. कॉलेजमधली एक मुलगी स्टँडजवळ माझ्याकडे बघून हसली. कॉलेजमधली एक मुलगी स्टँडजवळ माझ्याकडे बघून हसली. तसा मी ब्रह्मचारीच होतो. पण का कुणास ठाऊक तिला बघून माझ्या हृदयाची गिटार वाजली. रोज मी त्याच जागेवर उभा असायचो आणि तिच्या बसची वाट बघत बसायचो. तीही यायची रोज आणि त्याच जागेवर येऊन उभी राहायची. माझ्याकडे बघून गोड हसायची. एक दिवस अशीच तिची वाट बघत होतो. तिची बस आली पण ती तिथे न थांबता मी जिथे उभा होतो तिथे यायला लागली. जशी ती जवळ यायला लागली तशी माझ्या हृदयाची धडधड वाढली. शेवटी ती आली जवळ आणि मला क्रॉस करून पुढे निघून गेली. मी आश्चर्याने तिच्याकडेच पाहत राहिलो. मागे पाहिलं तर दुसराच कोणीतरी मुलगा होता. नीट पाहिलं तर अरे तो तर माझाच मित्र होता. मग काय कपाळाला मीच हात लावला. त्या दिवसापासून एक ठरवलं कुठल्या मुलीकडे नाही पाहणार. चुकूनच जर बघितलं कुठल्या मुलीने माझ्याकडे आणि मी तिच्याकडे तर न चुकता मागे वळून नक्की पाहणार. धन्यवाद. उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी बालमित्र, माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे जीवनाची परीक्षा. जीवनाची परीक्षा मी देतच आहे, वेगवेगळे अनुभव मी घेतच आहे. जीवनाची परीक्षा मी देतच आहे, वेगवेगळे अनुभव मी घेतच आहे. अपेक्षांचे ओझे मी वाहत आहे, तरीही जीवनाकडे नव्याने मी पाहत आहे. अपेक्षांचे ओझे मी वाहत आहे, तरीही जीवनाकडे नव्याने मी पाहत आहे. सभोवती घनदाट काळोख असला जरी यशस्वी होईल हा विश्वास आहे म्हणे. परिस्थितीशी दोन हात करत आहे, जीवनाची परीक्षा मी देतच आहे. स्वतःला सामर्थ्यवान बनवत आहे. आई वडील गुरुजनांची तशी शिकवण आहे. यशाचा दिवस नक्कीच उगवणार आहे, कारण जीवनाची परीक्षा मी देतच आहे. व्हावे गुणवंत यशवंत कीर्तिवंत हीच इच्छा आहे. जीवनाची परीक्षा मी देतच आहे. धन्यवाद. आहे तुमच्या पुढे मी छोटीशी एक कविता केलेली आहे. फळा पुस्तकाची व्यथा. अचानक शाळेच्या कट्ट्यावर ते दोघे भेटले. एकमेकांना पाहताच फुटकन गालात असले. फळा म्हणाला पुस्तकाला चल टेबलावर जाऊन बसूया. गतकाळात जाऊन स्वतःला थोडं
गतकाळात जाऊन स्वतःला थोडं आठवूया. काय होते ते दिवस, काय होते ते दिवस मुले तुझ्यात दंगून जात, काय होते ते दिवस मुले तुझ्यात दंगून जात. माझा वापर करून करून शिक्षकांचे कपडे रंगून जात, माझा वापर करून करून शिक्षकांचे कपडे रंगून जात. आता हे माझे स्थान ई बोर्डाने घेतले, आता हे माझे स्थान ई बोर्डाने घेतले. इंटरनेटच्या युगाने तुला तर नामशेषच केले, इंटरनेटच्या युगाने तुला तर नामशेषच केले. हे ऐकून पुस्तकाचे ऊर भरून आले, हे ऐकून पुस्तकाचे ऊर भरून आले. गतकाळातील ते दिवस स्वप्नातच विरून गेले, गतकाळातील ते दिवस स्वप्नातच विरून गेले. ते म्हणाले फळाला, ते म्हणाले फळाला, ते दिवस येतील का कधी, ते म्हणाले फळाला, ते दिवस येतील का कधी. पूर्वीसारखे मला हवे कोणी घेतील का कधी, पूर्वीसारखे मला कोणी कवे घेतील का कधी. धन्यवाद. त्यामुळे ते अजिबात सांगू नकोस, वाचू नकोस असं ती मला म्हणाली. तरी पण ज्या मुख्य मुख्य गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगितल्याशिवाय राहत नाही. अर्थात या सगळ्या गोष्टींची प्रचिती किंवा प्रत्यय तुम्हाला तिच्या बोलण्यात आणि कविता ऐकल्यावर येईल. आपल्या SYBA तिच्या 2 कविता, आता मी सॉरी तिच्या म्हणते म्हणजे त्यांच्या 2 कविता अभ्यासाला लागलेल्या आहेत, अभ्यासक्रमात आहेत SYBAच्या. कळलं ना, मराठीच्या अभ्यासक्रमात तिच्या 2 कविता लागलेल्या आहेत. नंतर 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि ढिगभर कविता घरात पडलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे प्रकाशन आणि पुस्तक खपवणं त्याला खूप मोठा खर्च असतो, लाखाच्या पटीत. परंतु आज वाचक मिळत नाही त्या कविता संग्रहांना आणि त्यामुळे ती म्हणते की हे धाडस मी करतही नाही आणि गरजच नाही. कारण आज लोक तिला कोकणची बहिणाबाई या नावाने ओळखलं जातं. म्हणजे ज्यांचा त्यांचा कवितेशी दुरून जरी संबंध आहेत त्या सगळ्यांना सुनंदा कांबळे काय चीज आहे हे माहिती आहे. एवढाच परिचय तिचा खूप आहे सगळ्यांसाठी. तरी पुरस्कार म्हटलं तर नमिता कीर, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार असे मुख्य अनेक पुरस्कार तिला आहेतच. बरं, तर हा एक परिचय. त्याच्याही पुढचा परिचय म्हणजे काय, विजयदुर्ग हायस्कूलला ती आणि तिचे मिस्टर दोघंही शिक्षक होते. ते आता नियत वयोमानानुसार रिटायर झाले आणि ही आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि इतर कारणांमुळे लेखनाला वेळ देणं वगैरे या सगळ्या कारणांनी तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली. आणि मागासपासून तिच्या वावरण्यातनं तुमच्या लक्षात आलं असेल की तिला दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसत नाही. आपली एवढी सुंदर शाळा ती बघू शकत नाही याची तिला खंत आहे. पण तरी सुद्धा म्हणजे बंद डोळ्याने अगोदर बघितलेलं जग आणि आजूबाजूने कानावर पडलेले अनुभव यातनं तिची कविता नेहमीच जिवंत आणि सशक्त म्हणून समोर येते. त्यामुळे तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर अशा या कवयित्री आज आपल्या अभ्यासक्रमात काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य, काव्य म्हणजे ज्या स्पष्ट करा अशा ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना करताना विद्यार्थ्यांची एवढी काही दमछाक होताना मला दिसते की काही थोडेसेच विद्यार्थी जे प्रज्ञावान आहेत आणि विशेषतः त्यांना भाषेशी लगाव आहे तेच लोक या प्रश्नाकडे वळतात. पण बाकीचे लोक या प्रश्नाला ऑप्शनला टाकतात. आणि तसंही आताच्या प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला तर ऑप्शनला टाकण्यासारखा हा विषय नाहीये आणि म्हणून मला मुद्दाम तिला इथे यावंसं आणावंसं वाटलं. वाळलेला देह त्याचा काष्ट झाला, आज तो मेलाच नाही काल मेला. 2 ओळी माझ्याच आहेत. वाळलेला देह त्याचा काष्ट झाला, आज तो मेलाच नाही काल मेला. आता 2 ओळीतून तुम्हाला काहीतरी कळलंय. काय कळलंय सांगा बरं. असा एक माणूस मेला आहे की ज्याला घरदार नाही, ज्याला नातेवाईक नाही, ज्याला राहायला काहीच नाही, खायला काहीच नाही, जो निराधार आहे तो कोल्ह्या कुत्र्याप्रमाणे मरून गेलेला आहे. आणि तो काय मेलेला आहे, चुकून तो काष्ट म्हणजे लाकूड झाले जातं. शक्यतो मेलेला माणूस पटकन लाकूड होत नाही. म्हणजे 2 दिवस उलटून गेले आणि आज त्याचा लाकूड झाले म्हणजे तो ताट झालाय. तो कशामुळे ताट झाला त्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलाच नाही. बेवारस मेलेला आहे तो. मग अशा बेवारस मेलेल्या माणसाकडे त्याच्या मृतदेहाकडे पाहून आपल्याला हास्य सुचेल का. कुठे आहात मुलांनो, तुम्ही कुठे आहात, कुठे आहात तुम्ही. खरोखर त्या भिकारीच्या प्रेताकडे आहात. बोलत का नाही आहात. एवढं कारुण्य दाटलं म्हणा
गंभीर झालाय, नको गंभीर होऊ, या इकडे पटकन. हा करूनच आहे. तुम्हाला कविता समजत नाही असं म्हणत असाल, कवितेचा रसास्वाद करायला तुम्हाला अडचण येत असेल, कविता कळत नाहीये, कविता पाठ होत नाहीये, हा जर प्रॉब्लेम असेल तुमचा, तर पहिल्यांदा रोज आधी जिभेवर ठेवा. एखादी कविता वाचली की त्या कवितेमध्ये कोणता रस आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ते ओळखणं फारच सोपं आहे. कविता आनंद असली की हास्य रस, कविता दुःखी असली की करुण रस, आणि बाकीचे रस कवितेत असले तरी ते असे स्पष्ट नाही. बिभत्स रस कवितेत कधी नसतो, आणि बिभत्स रस आपल्या आयुष्यात पण आपल्याला असायला नको. रावण सीतेला म्हणाला, तुझा मी सूड घेईन, इकडं सोडणारच नाही असं म्हणाला, तर तू बिभत्स रस. तर आपल्याला असलेलं सुख आहे. थोडी कोणातरी पळून गेला आणि मग त्याच्यावर जोर काढला, हे रस असले नसतात आणि तसे नको आहेत आपल्याला. आपल्या जीवनात ते रस नको, पण जे अत्यावश्यक आहेत ते तरी आपल्या जवळ हवेत ना. मग आता मी एक कविता म्हणून दाखवते तुम्हाला. त्या कवितेमध्ये कोणता रस आहे तो सांगू शकाल का? सांगाल का? हा, सांगण्याचा प्रयत्न करा. गर्दी होती, जागा नव्हती, जिकडे तिकडे दाटी वाटी. गर्दी होती, जागा नव्हती, जिकडे तिकडे दाटी वाटी. 10 प्रवासी पाठी असता 70 डोकी भरली होती. आले स्टेशन थांबे गाडी, आले स्टेशन थांबे गाडी, जिकडे तिकडे भांडा भांडी. भय व्यापळल्या नजरे हरणी समती, जागेसाठी सचिंत होती. त्याने तिला चक्क पाहिले, त्याने तिला चक्क पाहिले, हृदयामध्ये काही हलले, मदतीसाठी उतरून खाली गाडीमध्ये तिला बसली. आणि अचानक गाडी सुटली, आणि अचानक गाडी सुटली, गाडी गेली, तीही गेली. खलाट देई एक जांभई, आवाज नको पाहत. शोधा रस आणि सांगा कुठला रस आहे त्या कवितेत. शोधा शोधा. शोधा म्हणजे सापडेल. मिळाला का हो? मिळाला का हो? हा हा, कुठचा कुठचा कसं आहे त्याच्यात? मिळाला नाही. अरे म्हणजे सगळा काय माझ्याच पिशा ठेवला की काय? मी तुमच्यावर उघडून दिला होता मी. मिळालंय. सांगा रे बाळांनो, ज्या नाही मिळालं मी परत घेणार नाही. हा, हास्य रस बरोबर. आणि भय रस. भय कोणी दिसत नाही. त्याच्यात करुण रस आहे, करुण रस आहे. काय झालं? हा वाचली तो पाहत राहील, त्याला दुःख झाले. जरा असं शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मिळणार नाहीतर गोंधळ वाढणार. आता आपण एका कवितेकडे जाऊया मुलांनो. रसग्रहणासाठी मी कविता घेते, रसग्रहणासाठी कविता घेते. लक्षपूर्वक ऐका मुलांनो. कविवर्य बी. नारायण मुरलीधर गुप्ते यांची कविता आहे. मगाशी सरांनी म्हटली ती कविता मी तुमच्यासाठी पुढे ठेवते आहे. मी परत ती कविता 1-2दा म्हणून दाखवणार आहे. तुम्ही त्याचा रस बीस काय तो शोधा आणि मला सांगा. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मीरात. नंदनातील हलविती वल्ललीला, कोण माझ्या बोलले छबेलीला. तुला लंकेच्या पार्वती समान,
पाहुणी या होऊन स्वाभिमान, काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारी. कागद आहे ना, तो कागद बाजूला करा. एकदम सोपं काम आहे. कागद बाजूला करणं म्हणजे काय की तुमची जी छोटीशी रचना आहे ती पाठ करणे. तोडपाठ जर रचना असेल तर तुम्ही त्या कागदात गुंतून राहणार नाही. एका मुलाची सुंदर कविता होती, शेतकऱ्यावर आधारित एक कविता होती, मस्त. मला फार भावली ती कविता. मी त्या मुलाला नंतर सांगेन मला ती कविता दे, मी घेऊन जाईन माझ्याबरोबर आणि जिथे जाईन तिथे सांगेन की एक छोटासा मुलगा सुंदर कविता वाचत होता, पण त्याला हे सांगणार नाही, पण मला खटकलं कागदामुळे गोंधळ झाला त्याचा. तर तुम्ही यानंतर एक काम करा, काही सांगता येत नाही आणि न बोलावता पण कधीतरी मी तुमच्या शाळेत परत येईल आणि तेव्हा माझी मुलं कागद न घेता मला 4 कविता म्हणून दाखवतील अशी मला आशा आहे. कागद बाजूला करा, पाठांतर करा. पाठांतराकडे जरा जास्त लक्ष द्या. आपली कविता असते ना ती आपलं अपत्य असतं, म्हणजे आपलं स्वतःची निर्मिती असते ना ती. मग ती निर्मिती आपण खाली म्हणून असं लाजीरवाणं नाही करायचं. ते इतक्या बिनधास्तपणे बोलायचं की समोरच्या माणसाला तिकडे लक्ष द्यावाच लागणार. टाळ्या आपोआप वाजतच राहणार तुमच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर तुम्हीच लाजत मुरडत राहिला, ती कागदाची संगत करत राहिला तर गोंधळ वाढणार आहे. तो गोंधळ तुमच्या भविष्यात कधीही वाढू नये अशी माझी इच्छा आहे. मला वाटतं तुमची पण ती इच्छा असेल, आणि नसेल तर ती इच्छा तुमच्यावर लादून घ्या आणि कागदाला लांब करा. बाकी तुमच्या कविता उत्कृष्ट, छान छान, सुंदर. ते सर कोणतरी आता एक आले आणि त्याने एक सुंदर कविता लिहिली, नशिबाने तट्टा. खरंच तर नशिबाने तट्टा मांडलेलीच आहे आणि याला पर्याय नाही. तुम्ही आम्ही मिळून काही करू शकत नाही. गीत गाऊ शकतो, बाकी बदल करणं आपल्या हातात राहिलेलं नाही. आणि तसं असतं तर आम्ही बरंच काही करू शकलो असतो. अगदी कवीने सुद्धा काहीतरी केलं असतं, पण ते आता आपल्या हातात काय राहिलेलं नाही. चला, जे आपल्या हातात आहे ते बघूया. हातात आहेत माझ्या कविता, ते माझ्या डोक्यात आहे. मी तुमच्यासाठी माझ्या 2 कविता किंवा 3 कविता म्हणून दाखवेन, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मला 1:30 वाजेपर्यंतच बोलायला सांगितले आणि मला तुमच्याशी जरा जास्त बोलायचे, तुम्हाला काहीतरी जास्त द्यायचं आहे. माझ्या कविता मी आटोक्यात घेणार आहे. बाळांनो, माझी एक कविता आहे रामायणाची गजा. ती मी दीर्घ कविता आहे, मोठी कविता आहे, पण मी तुम्हाला ती कविता म्हणून दाखवणार आहे अशासाठी की तुम्हाला एक आत्मविश्वास येऊ दे की माझी मातृभाषा, अभिजात भाषा आहेच आपली, पण मातृभाषा म्हणजे आपली आईची भाषा बोलते ना, त्या भाषेत सुद्धा आम्ही काहीतरी लिहू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे. तुम्ही सगळे मालवणी लिहू शकणार नाही, पण याची 2 मुलं तरी लिहू शकतील असं मला वाटतं. त्यासाठी ही कविता. पण त्याच्या आधी एक बारीकशी ओळ अशी बारीक आहे की तुम्हाला रामायण म्हणजे काय, महाभारत म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय, आपल्या रूढी परंपरा आणि आपले संस्कार याच्याबद्दल थोडीशी जाणीव असायला हवी. आणि ही शेतीची मशागत असते. शेतकरी बी पेरतो, पण जमिनीची मशागत त्याला आधी करून घ्यावी लागते. नावं जाऊन बी पेरलं होत नाही. घरात तुमची मशागत व्हायला हवी. घरात तुमच्या 4 पुस्तकं आणा. खाऊ विकत घेण्यापेक्षा आणि काय करण्यापेक्षा 4 पैसे खर्च करा, पुस्तकं आणा, घरात ठेवा, घरात वाचा भावंडांचं आणि शब्दसंपत्ती वाढवा. यायचं रामायण, रामायणाची गजा. रामायण करूच्यासाठी गावठी नट एकत्र येले. रामायण करूच्यासाठी गावठी नट एकत्र येले. बाटले केल्याने रिकामी आणि उलटे पडले पेले. 3री घंटा झाली पडदो वर गेलो. 3री घंटा झाली पडदो वर गेलो आणि लक्ष्मणात घेऊन राम स्टेजवर गेलो. जनक राजाचो दरबार. जनक राजाचो दरबार सीता होती उभी. जनक राजाचो दरबार सीता होती उभी. हातात वरमाला आणि पायात डगडगी. रावण इलो जोसा. रावण इलो जोसा धनुष्य उचलूक ताला. रावण इलो जोसा धनुष्य उचलूक ताला. धपकन पडलो खाली, सीता हसले गाला. राम पुढे सरलो. राम पुढे सरलो, त्यांना धनुष्य टाकल्यान मोडून. राम पुढे सरलो, त्यांना धनुष्य टाकल्यान मोडून आणि राम सीतेचा लगीन लागला 2 घरांनी जोडून. राम सीते घेऊन अयोध्येत पोचलो. राम सीते घेऊन अयोध्येत पोचलो आणि दशरथान त्याचो राज्याभिषेक करूचो रचलो. कैकेयीचो भरत आपल्या आजोळाक गेलो.
कैकेयीचं भरत आपल्या आजोळा केलो, त्याच्यासाठी कैकेयीने रामाक वनवास दिला. राम सीते घेऊन वनवासात रवलो. राम सीते घेऊन वनवासात रवलो आणि रावणाचा हेतू आपसुकच पावलो. रावणान घेतल्या साधूचा रूप. रावणान घेतल्या साधूचा रूप आणि सोनेरी हरणाच्या पाठी राम धावलो खूप. रावण सीते घेऊन लंकेत गेलो. रावण सीते घेऊन लंकेत गेलो. राम अगदी येडो पिसो झाला. सीते सीते करीत रानोमाळ तो धावलो. सीते सीते करीत तो रानोमाळ धावलो आणि त्याच दरम्यान ते का हनुमान धावलो. हनुमानाचा स्टेजवर दमदार प्रवेश. हनुमानाचा स्टेजवर दमदार प्रवेश. हनुमानाच्या पात्राचा भलतोच आवेश. सरासरा करीत खांबावर तो चढलो. सरासरा करीत खांबावर चढलो. तोच गेलो आणि रक्कम खाली पडलो. पुन्हा उठलो पुन्हा चढलो. पुन्हा उठलो पुन्हा चढलो आणि गॅस बाती घेऊनच खाली पडलो. पडदो पेटलो भडको झालो. पडदो पेटलो भडको झालो. हनुमान पुरतो सिद्धी वळिलो. तेका तेचो भलतोच आवेश नडलो. तेका तेचो भलतोच आवेश नडलो आणि लंका दहन होऊन पडदो खाली पडलो. दुसऱ्या प्रवेशात राम रावण लढलो. दुसऱ्या प्रवेशात राम रावण लढलो. रामाचे सगळे बाण सरले पण रावण नाही पडलो. सूत्रधाराची काळजी वाढली. सूत्रधाराची काळजी वाढली. त्याने वेगळीच शक्कल काढली. सूत्रधाराने रावणा भुतूर बोलावल्या. सूत्रधार रावणा भुतूर बोलावल्या आणि मराठपणाची विनंती केल्या. पण रावणाचे का दणकावल्या. मेवणी या नाटकात आज रावण पडणार नाही. मेवणी या नाटकात आज रावण पडणार नाही. इतर वेळेला ठीक होता, आज तसा काय घडणार नाही. अख्खी बाटली देते. अख्खी बाटली देते म्हणतात रावण तयार झाला. अख्खी बाटली तोच आवेश. सरासरा करीत खांबावर तो चढलो. सरासरा करीत खांबावर चढलो. तोच गेलो आणि रक्कम खाली पडलो. पुन्हा उठलो पुन्हा चढलो. पुन्हा उठलो पुन्हा चढलो आणि गॅस बाती घेऊनच खाली पडलो. पडदो पेटलो भडको झालो. पडदो पेटलो भडको झालो. हनुमान पुरतो सिद्धी वळिलो. तेका तेचो भलतोच आवेश नडलो. तेका तेचो भलतोच आवेश नडलो आणि लंका दहन होऊन पडदो खाली पडलो. दुसऱ्या प्रवेशात राम रावण लढलो. दुसऱ्या प्रवेशात राम रावण लढलो. रामाचे सगळे बाण सरले पण रावण नाही पडलो. सूत्रधाराची काळजी वाढली. सूत्रधाराची काळजी वाढली. त्याने वेगळीच शक्कल काढली. सूत्रधाराने रावणा भुतूर बोलावल्या. सूत्रधार रावणा भुतूर बोलावल्या आणि मराठपणाची विनंती केल्या. पण रावणाचे का दणकावल्या. मेवणी या नाटकात आज रावण पडणार नाही. मेवणी या नाटकात आज रावण पडणार नाही. इतर वेळेला ठीक होता, आज तसा काय घडणार नाही. अख्खी बाटली देते. अख्खी बाटली देते म्हणतात रावण तयार झालो. अख्खी बाटली देते म्हणतात रावण तयार झालो आणि पडदो उघडण्याआधी स्टेजवर पश्चात झालो. पडदो उघडताच चमत्कार घडलो. पडदो उघडताच चमत्कार घडलो आणि रामाचं बाण लागण्याआधीच रावण मरण पडलो. वाल्मिकीच्या आश्रमात पुढचा रामायण घडला. वाल्मिकीच्या आश्रमात पुढचा रामायण घडला आणि सगळ्यांच्या सहकार्यात अर्धा नाटक पार पडला. आता सीता हात जोडून उभी. आता सीता हात जोडून उभी. धरणी माते माका पोटात घे म्हणून वाट बघली. पण सीतेच्या जागेवर रामच हळूहळू खाली गेलो. सीतेच्या जागेवर रामच हळूहळू खाली गेलो आणि लोकांच्या लक्षात सगळं घोटाळं गेलं. अरे तो ट्रिक्सी नाचा. अरे तो ट्रिक्सी नाचा असाच देत रे. पण रामायण असा नाही होता. सीतेच्या जागेवर राम कसं भूमीत जाता. लोक चौताळे. लोक चौताळे बेभान झाले. लोक चौताळे बेभान झाले आणि समजूत पाडून गुरुजी स्टेजवर गेले. लोक हो इकडे बघा शांत बसा. लोक हो इकडे बघा शांत बसा. ह्यो स्त्री पुरुष समभाव असा. जर सीता पाताळात गेली असती तर बाईवर अत्याचार झाला असतो. जर सीता पाताळात गेली असती तर बाईवर अत्याचार झाला असतो. म्हणून आम्ही वायसच बदल केलो आणि सीतेच्या जाग्यावर राम पाताळात गेलो. आता नाटकाचा शेवट जाता. आता नाटकाचा शेवट जाता. सीता राम खाली गेलेलोच असता. तुमची इच्छा असतात तर आम्ही सीते खाली पाठवून तयार आहोत.
पण कमी अधिक काय झाला तर आम्ही जबाबदारी घेणार नाही. ताण भलतोच वाढतो, ताण भलतोच वाढतो. सीता बेशुद्ध पडली, अशी रामायणाच्या नाटकाची गजाल घडली, अशी रामायणाच्या नाटकाची गजाल घडली. आवडली तुम्हाला कविता? का आवडली? किती आवडली? लक्ष देऊन ऐकला आणि ती तुमची मातृभाषा होती, आईची भाषा, बरोबर ना? ती बरोबर पोहोचली, होय ना? शाबास. असा तर लाजा नको. एक कविता म्हणते आणि मग आपण बोलूया, चर्चा नंतर करूया. जरा कवितेबद्दल आणि कवितेच्या तयारीबद्दल बोलूया, चालत ना? बाळांनो, काल गाजन जोवान पाऊस पडलो, सगळ्यांकडे पडलो, सगळ्यांच्या घरादारात पाऊस पडलो. सगळ्यांनी बघल्याने थोडे भिजले, थोडे भिजले, म्हणजे गंमत झाली. असोच पाऊस पडलो, तो माझ्या कवितेत पडलो. कसं पडलो जरा बघूया. पाऊस कसं पडता, पाऊस कसं पडता, पाऊस कसं पडता. वीज चमकता, वीज चमकता, ढग गडगडता, वीज चमकता, ढग गडगडता. शाळेचं नाव काढला काय पोटात कडकडता. छत्री उडता वाऱ्यावर, छत्री उडता वाऱ्यावर, जीव नाही थाऱ्यावर. छत्री उडता वाऱ्यावर, जीव नाही थाऱ्यावर. पावसाच्या माऱ्यावर रेनकोट फडफडता. शाळा जवळ येता, शाळा जवळ येता, जीव हबरो मुद्र होता. शाळा जवळ येता, जीव हबरो मुद्र होता. पाठी पळान जावता तर पाय मध्येच कडमडता. तास सुरू होता, तास सुरू होता, बाई जोरात केकाटता. तास सुरू होता, बाई जोरात केकाटता. भरलेल्या वर्गात मधीच उभी करून ठेवता. बाहेर जाऊची घाय, बाहेर जाऊची घाय, पण बाई म्हणत नाही. बाहेर जाऊची घाय, पण बाई म्हणत नाही. बोट वर करून करून फक्त सगळे उपाय. गार थंडीची झळ, गार थंडीची झळ पोटात मारता कळ, गार थंडीची झळ पोटात मारता कळ. पण बाईंच्या नकारान सगळी तारांबळ. मगे छाती धडधडता, मगे छाती धडधडता, पोटात भलताच कडकडता. मगे छाती धडधडता, पोटात भलताच कडकडता. आणि बाईंच्या नकारान वर्गातच पाऊस पडता. बाईंच्या नकारान वर्गातच पाऊस पडता. पाऊस कसं पडता, पाऊस कसं पडता. तुमच्या मॅडम म्हणाल्या की आणखी एक कविता म्हणा. SYBच्या अभ्यासक्रमात असलेली माझी ही कविता. तावडण आजी उठली, तावडण आजी उठली. 80 वर्षाची तावडण आजी तशी थकलेली. 80 वर्षाची तावडण आजी तशी खूपच थकलेली. हातपाय लटपटत आणि कमरेत पुरती वापरली. एक दिवस तापाची वायशीच कणकणीली, एक दिवस तापाची वायशीच कणकणीली. म्हातारी जाग्यावर पडली, ती उठणाशी झाली. 3 दिवस झाले ताप कमी पडेना, 3 दिवस झाले ताप कमी पडेना. आणि म्हातारी घासभर खाऊचं नाव काय काढेना. झील बोललो, आई खूपच घे थकलस. झील बोललो, आई खूपच घे थकलस. काय खाऊचं वाटता, काय खातलस माका. आज आपल्या आरपी बागवे हायस्कूल ह्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये जो आपला एक कार्यक्रम इथे संपन्न होत आहे, जाऊया कवितेंच्या गावात, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नमस्कार, मी अर्चना उमेश कोदे, आरपी बागवे हायस्कूलची मुख्याध्यापिका. खरं म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच किंवा पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर ज्ञान मिळावं याकडे माझा नेहमीच कटाक्ष असतो. आणि त्याच भावनेतनं ह्या कवितेच्या गावाजाऊ या कार्यक्रमाचं आयोजन मी केलेलं आहे. खरं म्हणजे पुढे जाऊन मुलं कोणी कवी होतील, कोणी लेखक होतील, कोणी इंजिनियर होतील, कोणी डॉक्टर होतील. आज शिकवलेला पाठ्यक्रम त्यांच्या लक्षात राहणार नाही काही वर्षांनी, परंतु त्यात पेरलेली जी बीजं आहेत ती भावी काळात नक्कीच त्यांना उपयोगी पडतील, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या सहशालेय कार्यक्रमांचं आयोजन करणं याकडे मी विशेष लक्ष देते.
यामध्ये माझे संस्था पदाधिकारी, अध्यक्ष आणि सगळे कर्मचारी, विद्यार्थी, त्याचबरोबर समाजातील जे मान्यवर व्यक्तिमत्व आहेत, विशेषतः जशा आज आल्या आहेत त्या सुनंदा कांबळे मॅडम यासारख्या कवयित्री, कोकणच्या बहिणाबाई ज्यांना म्हटलं जातं त्या, किंवा आणखी इतर अनेक असे साहित्यिक आणि स्पर्धा परीक्षात्मक किंवा आणखी अशा प्रकारचे उपक्रम मी नेहमीच शाळेत राबवत असते. इच्छा एवढीच असते की या उपक्रमातनं माझ्या शाळेची, माझ्या परिसरातल्या म्हणजे मसुरे परिसरातील पंचक्रोशीतील प्राथमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी जे आहेत या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाचा खरा हेतू सफळ संपूर्ण व्हावा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यातून चांगली व्यक्तिमत्व, चांगली माणसं जन्माला यावीत, यासाठी जणू माणसं पेरायला लागूया या उक्तीप्रमाणे मी हे विचार पेरते या प्रकारच्या उपक्रमामधून. अशा प्रकारचे उपक्रम मी वारंवार आयोजित करेन. माझे संस्था पदाधिकारी आणि माझ्या शाळेचे सर्व घटक, आजूबाजूच्या सगळ्या शाळा या बाबतीत मला मदत करतील आणि आपला विकास करून घेतील अशी मी आशा बाळगते. याबद्दल मी आशावादी आहे. धन्यवाद. नक्कीच मॅडम, एक खूप छान प्रकारे तुमचा हा उपक्रम आहे. तर अशाच पद्धतीने आपल्या या हायस्कूलच्या माध्यमातून कोणकोणत्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा. यापूर्वी मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, नंतर म्हणींचा कार्यक्रम, नंतर सुरेश ठाकूर सरांचा, त्याशिवाय आपला कवी संमेलन, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही कवी आमच्याकडे आले होते. आमची एक सांस्कृतिक समिती आहे, यामार्फतही आणखी विविध कार्यक्रम राबविता येतात. खरं म्हणजे बिझी शेड्यूल असतं, शालेय अभ्यासक्रम आणि शालेय उपक्रम इतर, परंतु या सगळ्यातनं वेळ काढून, फावला वेळ काढून या उपक्रमांचं आयोजन करावं. चांगली व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आणावीत. त्या व्यक्तिमत्वाकडनं सगळे नाही पण प्रत्येक व्यक्तिमत्वाकडनं एक एक गुण विद्यार्थ्याने घ्यावं हे मला अपेक्षित आहे आणि मला वाटतं माझ्या उरलेल्या कालावधीत या बाबतीत मी बऱ्याच अंशी यशस्वी होईन आणि माझे विद्यार्थी माझी आयुष्यभर आठवण काढतील. मॅडम, आज आपल्या या हायस्कूलमध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी हे एक चांगली संधीसुद्धा आहे आणि त्यांना मार्गदर्शन पण लाभतं आहे की आपली कविता कोणत्या शब्दांवरती किंवा त्याच्यामधील कोणत्या भावना ज्या समोरच्यांपर्यंत पोहोचतील या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आज इथे चालू आहे. जे आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत, ज्यांना कोकणची बहिणाबाई असं संबोधलं जातं, त्यासुद्धा मॅडम आहेत, त्यांचे चांगलं मार्गदर्शन करत आहेत. तर आपण कधी कविता हा विषय छेडलेला आहेत का, किंवा कविता आपण कधी स्वरचित केली आहे का, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा. कविता शिकवताच नव्हे तर मी माझ्या शालेय जीवनापासून, विद्यार्थी दशेपासून काही कविता करते, पण मी फारशा कविता माझ्या प्रसिद्ध करत नाही. अगदी माझी कवितेची ओळ, वही कपाटाच्या खालच्या कप्प्यात घालून ठेवलेली असते, जसं मनाच्या कप्प्यात खाली माझ्या कविता असतात तसे. त्यातली एक छोटीशी कविता मी तुम्हाला म्हणून दाखवते. माझ्या कवितेचं नाव आहे विराणी. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे पाहून बालकवींची आठवण येते. आपल्याला असं का लिहिता येत नाही याची खंतही वाटते, पण प्रतिभेचं देणं साऱ्यांनाच कुठे लाभते. आणि हो, नाही लाभलं तेही बरं झालं, नाहीतर सारेच जण कल्पनेचे पंख लावून विहरले असते आणि व्यवहारात विराणी गात बसले असते. धन्यवाद. नक्कीच खूप छान पद्धतीने आपण सुद्धा एक कविता आजपर्यंत बनवलेल्या आहात. जशी तुमची जी कवितेची वही आहे ती कुठेतरी कपाटात तुम्ही ठेवलेली आहे, तशीच त्या कवितेचा जो संच आहे तो तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातील कप्प्यात सुद्धा एक दडलेला आहे. त्याचंच तुम्ही आता मनोभावी वाचनही केलं. जी तुमच्या पाठांतर होती ती कविता तुम्ही आता एक सुंदर पाठ नाही, ही माझ्या मनातच आहे रुजलेली, त्यामुळे मला ती बोलता आली. मी आणखी एक विशेषत्वाने सांगेन की माझ्या विद्यार्थिनी कविता करून राज्यस्तरापर्यंत बक्षिसं त्यांनी मिळवलेली आहेत. एवढंच नव्हे तर आमच्या संस्थेच्या 2 शाळा आहेत. मी ज्यावेळी या शाळेत तिकडे गेले तेव्हा इथल्या मुलांनीसुद्धा आपल्या भावना कविता करून माझ्यापर्यंत तिकडे पोचवल्या होत्या. तसंच मी आता या शाळेत आले तेव्हा तिकडची मुलं विद्यार्थीसुद्धा आपल्या कविता मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कधी प्रत्यक्ष भेट झाल्यावर वही हळूच माझ्याकडे देतात, कागद देतात आणि मला सांगतात, मॅडम यात काही चूक असली तर सांगा किंवा कशी वाटली कविता सांगा. काही विद्यार्थी कॉलेजला गेले किंवा आणखी बाहेर शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी गेले, पण तिथूनही ते
आवर्जून आपल्या कविता माझ्याकडे पाठवतात आणि हे मला खूप धन्य वाटतं. माझा एखादा कविता संग्रह प्रकाशित व्हावा किंवा अशा प्रकारची माझी मुळीच इच्छा नाही, पण माझे विद्यार्थी काव्यस्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवतात किंवा आपली कविता प्रसंगोत्पात करतात. यामुळे मला खूप म्हणजे मराठी शिकवायचं मला 100 माझ्या एका विद्यार्थीने 99 मार्कसुद्धा मिळवले, 96 मार्क मिळवले मराठीत. पण त्याचंही कौतुक आहेच मला, पण त्याचबरोबर मोठं कौतुक मला याचं आहे की मी कविता शिकवली आणि त्या कवीची कविता शिकवली, पण ते विद्यार्थी स्वतःची कविता करायला शिकले. ही गोष्ट मला अतिशय धन्यता देणारी वाटते. विशाल राणे, तर त्याला मी 6वीत असताना मराठी शिकवलं होतं, पण आजही तो कविता करतो आणि केलेल्या कविता मला दाखवतो. आजही या चॅनेलतर्फे तो ही न्यूज कव्हर करायला आला आहे, पण त्याने चालता चालता एक कविता केली आणि स्टेजवर माझ्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून दिली आहे. आता या कार्यक्रमादरम्यान मी ती वाचणार पण आहे. म्हणजे हे कुठेतरी बीज रोवल्याचं मला खूप मोठं समाधान आहे. खूप छान. मग तसंच आहे मॅम की आपण जर शिकवलेली जे विद्यार्थ्यांपर्यंत आहे आणि ते विद्यार्थी कुठेतरी घडत असताना त्यांच्या यशाची जी पाऊलखुणा असतात, तर त्या पाऊलखुणा आपल्याला बघताना खूप आनंद वाटतो आणि गुरुजनांना खूप एक आत्मसात होतं आणि ते त्यांच्याकडून पोचपावती असते की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्यापर्यंत हे सर्व गोष्टी पोहोचवलेले आहेत. एक चांगली आणि सुंदर माहिती तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे आणि तुमच्या या हायस्कूलच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी, आपल्या प्रयत्नांच्या वाटचालीसाठी आमच्या लोकनिर्णय न्यूज चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद.